बीडकीन येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। बीडकीन येथील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, रुग्णांचे होत आहेत हाल। करोडो रुपये खर्च करून बीडकीन येथे उभारण्यात आले शासकीय रुग्णालय, मात्र रुग्णांचे उपचारासाठी हाल। करोडो रुपयांचा खर्च करून बीडकीन येथे नवीन शासकीय रुग्णालय उभारण्यात आले। रुग्णांची होणारी परवड रोखावी हा हे रुग्णालय बांधण्यामागचा उद्देश। बीडकीन परिसरातील अनेक छोट्या मोठ्या गावातील रुग्णांना या रुग्णालयाचा फायदा व्हावा यासाठी हे रुग्णालय बांधण्यात आले। मात्र सध्या येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय। एक तास झालेला आहे इथे डॉक्टर नाही यायचे। कुठून आले तुम्ही? पाटण। किती किलोमीटर येतो? 12 किलोमीटर। तुम्ही 12 किलोमीटरवरून इथं आलेले? तर डॉक्टर आलेच नाही आता? किती वेळची तुम्ही इथं बसलेले? मला 1 घंटा 1.5 घंटा झाला। अच्छा, आणि डॉक्टरांचा वेळ किती आहे? 8:30 वेळ आहे। आतापर्यंत डॉक्टर नाही आलेले। अच्छा, या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत, रुग्णांशी उद्धटपणे वागतात, अशा तक्रारी येथील रुग्णांनी AIN न्यूजकडे केल्या होत्या। या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी AIN न्यूजचे प्रतिनिधी दवाखान्यात पोहोचले, तेव्हा 8:30ची वेळ असतानाही वैद्यकीय अधिकारी 1 तास उशिराने रुग्णालयात दाखल झाले। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचे प्रतिनिधी रुग्णालयाची परिस्थिती पाहण्यासाठी हजर झाले, तेव्हाही वैद्यकीय अधिकारी 1 तास उशिरानेच पोहोचले। याविषयी अधिक चौकशी केली तेव्हा हे महाशय नेहमी असेच वागतात असं कळालं। ते रुग्णांना अपमानास्पद वागणूकही देतात अशी ही माहिती मिळाली। या रुग्णालयात येणारे बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत। त्यांना या रुग्णालयाव्यतिरिक्त पर्याय नाही, त्यामुळे ते येथे होणारा त्रास सहन करतात। या मनमानी कारभार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी बीडकीन येथील नागरिक आणि दवाखान्यातील रुग्ण करत आहेत। बीडकीन येथे शासकीय रुग्णालयाला करोडो रुपये खर्च करून सामान्य रुग्णांसाठी इमारत बनवलेली आहे, परंतु सध्या या इथल्या डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि इथलच्या रुग्णांचे हाल होत आहे। जे OPDचा वेळ हा 8:30 दिलेला असतानाही आता आपण बघू शकता घड्याळीमध्ये आता की 9:30 वाजलेले आहे, तरी इथं रुग्णालयात आतापर्यंत कोणतेही वैद्यकीय अधिकारी दिसत नाही। आपण बघू शकता इतर रुग्ण किती वेळपासून याची वाट बघत आहेत। आपण सध्या हे रुग्ण इथं बसलेले आहेत, त्यांची वाट बघत, परंतु आतापर्यंत कोणतेही अधिकारी दिसत नाही। हा नेहमीचाच प्रकार इथं असं घडत असतो, परंतु याच्यावर कोणत्याही शासनाचा प्रशासनाचा अंकुश दिसत नाही। आपण वैद्यकीय अधिकारी हा कार्यालय बघू शकतो की आतापर्यंत कोणतेही अधिकारी आले नाही। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत, त्यांना 8:30चा वेळ दिलेला आहे, तोपर्यंत तरी आतापर्यंत या रुग्णालयाच्या मुख्य म्हणजे जो वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कक्ष तिथं कोणी आलेलं नाही आहे। आपण बघू शकता की आतापर्यंत कोणतेही अधिकारी दिसत नाही आणि यावर काहीतरी अंकुश असावं आणि जनसामान्य इथले आजूबाजूचे खेड्याचे इतर लोक येतात का प्रशासनाचा हा रुग्णालय आहे, त्यांना काहीतरी यातून मिळेल असा त्यांचा हे असतो, परंतु सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची हेळसांड होत आहे। मोहसिन शेख सोबत AIN न्यूज बीडकीन।